नमस्कार. आता उन्हाळा चालू झाला आहे. बाजारात बऱ्याच कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण हे उन्हाळ्यातला गुळ आंबा बघणार आहोत. गुळ आंब्याकरता ही बघा, मी ही तोतापुरी कैरी घेतली आहे. ही तोतापुरी कैरी अशी असते, दोन्ही साईडने हिला टोकं असतात आणि लांबट असते. यात छोटी पण असते, पण अशी लांबट असते, गोल नसते. ही अशी तोतापुरी ही 300 ग्राम आहे कैरी, ती मी घेतली आहे. आणि ही कमी आंबट असते. मग त्याकरता मी गूळ फक्त 100 ग्राम घेतलेला आहे, कारण ती कमी आंबट असते. तुम्ही जर दुसरी कैरी घेणार असाल आंबट, तर 200 ग्राम गूळ लागेल तुम्हाला 300 ग्राम कैरीला. आणि हा मी पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे, म्हणजे फक्त लाल मिरची पावडर हे मी घरी बनवलेलं आहे. बेडकी मिरची पाव किलो आणि 100 ग्राम तिखट तेजा मिरची, ती उन्हात सुकवून अशी बनवून ठेवली आहे, म्हणजे ही उपवासालाही चालते. आपण काही उपवासाचे पापड वगैरे केले त्यालाही चालते. अशी मी करून ठेवलेली आहे. तर ती मी घेतली आहे पाव चमचा दालचिनीची पावडर घेतली आहे. दालचिनीची पावडरने पण गुळ आंब्याला एक वेगळा असा स्वाद येतो, छान आणि छान लागते खूप. आणि हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. गूळ घेतल्यावर कधीही मीठ कमी घालायचे, म्हणजे मी हा असा आंबट गोड थोडा तिखट असा गुळ आंबा बनवणार आहे. आता आपण आधी कैरीची साल काढून घेऊया. आधी हे कैरीचं असं मागचं हे पुढचं टोकाचं काढून घ्यायचं आहे आणि कैरीची साल काढून घ्यायची आहे. कैरी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामुळे परत धुवायची गरज नाही आहे. कैरी घेताना जराही नरम नाही पाहिजे, ती कडक पाहिजे, म्हणजे ती आतून पांढरीच असते. जर तुम्ही नरम घेतली तर ती पिवळसर असते आणि मग थोडी चवीत बदल होईल, म्हणून सांगते की घेताना कडक कैरी घ्या. मी पन्हंसुद्धा ह्याच कैरीचं दाखवलेलं होतं, तेही तुम्ही बघू शकता. कैरीचं पन्हं खूप छान झालेलं ते. हे बघा, अशी आपल्याला सगळी साल काढून घ्यायची आहे आणि मग किसून घ्यायची आहे. ही बघा, इथे तुम्ही बघू शकतात कैरीची छान अशी साल काढून झाली आहे. आता आपण ही ह्या बारीक ह्याने किसणार आहोत, म्हणजे मुलांना चपातीबरोबर खायला बरी पडेल. ही जर मोठी घेतली तर ती दातात अडकेल. तर ही एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठी पण नाही, अशी मध्यम याने किसून घ्यायची आपल्याला. ही कैरी नुसती जरी तुम्ही मीठ लावून खाल्ली तरी खूप सुंदर लागते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं वेगळं वेगळं बनवून खाल्लं तर त्याच्यामुळे आपली पचनशक्तीही सुधारते. कैरी पण शरीराकरता खूप चांगली असते. पित्त याने कमी होतं कैरीने, म्हणजे उन्हाळ्यात जो उन्हामुळे पित्ताचा त्रास होतो तो या कैरीने कमी होतो. आणि गुळामध्ये पण भरपूर लोह असतं, कॅल्शियम, त्यामुळे गुळाचा वापर करायचा, त्याने आपल्याला एनर्जी मिळते भरपूर. मी पन्ह्यात पण बघा गुळच टाकलेला. तुम्ही माझी पन्ह्याची रेसिपी अजून बघितली नसेल तर ती बघा. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबही करा, माझे व्हिडिओही लाईक करा आणि तुम्ही शेअरसुद्धा करू शकतात मित्रांना, मैत्रिणींना, व्हॉट्सॲपवर. हे बघा, आपली कैरी बघा किती छान झाली आहे किसून. अशी मी सगळी कैरी किसून घेते. हे बघा, आपली कैरी इथे किसून झाली आहे. साधारण 200 ग्राम कैरीचा किस झाला आहे. आणि ही बघा, ही आपल्याला फेकून द्यायची एक बाट. आता आपण बनवायला घेऊया. हे बघा, मी इथे स्टीलचा पॅन तापत ठेवलेला आहे.
त्यात आपण ही कैरी घालून घेणार आहोत. गॅस बारीक ठेवलाय मी घालेपर्यंत. आता आपण याच्यात लगेच गूळ घालून घ्यायचा आहे, म्हणजे गुळात कैरी छान शिजेल. आता मी मध्यम गॅस करते आणि हे छान मिक्स करून घेते. गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवायचं आहे. जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत. गूळ मी कापून घेतलेला आहे सुरीने, म्हणजे तो पटकन वितळायला सुरुवात होईल. साधारण 2-3 मिनिटं लागणार आहे आपल्याला गूळ वितळायला. बघा इथे गूळ वितळायला सुरुवात झाली आहे. हे बघा आपला गूळ छान वितळलेला आहे. आता आपण यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ, दालचिनी पावडर आणि लाल मिरची पावडर आणि गॅस बारीक करायचा आहे आपल्याला, कमी करायचा आहे गॅस. आणि यावर झाकण ठेवून कैरी छान मऊ शिजवून घ्यायची आपल्याला. एक साधारण 5 मिनिटं कैरी शिजवून घ्यायची आपल्याला. हे बघा यावर मी झाकण ठेवते. 5 मिनिटांनी आपण बघूया. हे बघा इथे 5 मिनिटं झाली आहे. मी मधून पण 2 मिनिटांनी हलवलं होता तो. आताही हलवून बघूया आपण कसा झाला आहे तो. हे बघा एकदम छान झालेला आहे. आणि हा एवढा ओला ठेवायचा आहे, म्हणजे तो गरम आहे, थंड झाल्यावर तो सुकतो. जर अजून आपण सुका केला तर मग तो नंतर असा वातड होतो. तर हा मी गॅस बंद करते, नाहीतर मग तो वातड होईल. असा एवढा ओलाच ठेवायचा आहे. एकदम सुंदर अशी रंग आलेला आहे बघा याचा, आणि चवही खूप सुंदर झाली आहे. हा झटपट असा हा तयार झाला आहे. मी तुम्हाला आता हा काढून दाखवते. इथे तुम्ही बघू शकता झटपट असा हा आपला कैरीचा गुळांबा तयार झालेला आहे. मस्त चटकदार याची चव छान झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. आणि अशाच आणखी छान छान रेसिपी बघण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.